रामदास स्वामींची पुण्यतिथी निमित्त आण्याला मोठी यात्रा भरत असते। या ठिकाणी जे भाविक येतात, जे शेवटचे 2 दिवस 31 डिसेंबर 2024 आणि 1 जानेवारी 2025 लाखो भाविक या ठिकाणी येत असतात। याच कढयांमध्ये आमटी बनवली जाते। या ठिकाणी बनवलेली आमटी तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, भारतामध्ये नव्हे तर 7 समुद्र पलीकडे ही आमटीची चव गेलेली आहे। आता हे सगळं नियोजन कशा प्रकारे केलं जातं, आपल्यासोबत या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत, तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, एवढी मोठी लोक येतात, एवढी आमटी बनवता कशी? आचारी कोण असतो? आचारी आमचे पारंपरिक म्हणजे गावातलेच आहेत। पूर्वी आता जे वयस्कर झाले त्यांच्याबरोबर जे नवीन करायचे ते आता करतात। आता प्रामुख्याने इथं आचारी आमच्याकडं कोंडीभाऊ रामभाऊ दाते आणि दुसरे बाळासाहेब नामदेव दाते हे 2 मुख्य आचार्य आहेत आणि त्यांना मदत करणारे अनेक आहेत। आता पूर्वी फक्त खाली 2 कड्या होत्या, आता खाली 2 आणि वरती 2 वरच्या मजल्यावर अशा पद्धतीने चालले। मग दोन गट केलेले असतात आमटी तयार करण्यासाठी, 2 आचारी आणि त्यांच्या खाली त्यांच्याबरोबर मदतनीस अशी जवळपास आमच्याकडं 80 लोकांची कमिटी आहे। 40 लोक खाली, 40 लोक वरती। ही रात्री 12 वाजता म्हणजे 31 डिसेंबरला आपलं महाआरती आहे, तर त्याच्या अगोदरच्या दिवशी 30 डिसेंबरला रात्री 12 वाजता आमटीला करायला सुरुवात होते, म्हणजे पहिलीकडे तेव्हा होते। तर तिथून तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही आमटी चालू असते। 31 डिसेंबरला चालू राहणार। त्याच्यानंतर 1 जानेवारीला पुन्हा सकाळी 9 वाजल्यापासून आमटी करायला सुरुवात करणार, तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आमटी तयार होणार। आण्याच्या आमटीचं नाव काढलं की तोंडाला पाणी सुटतं। एवढ्या चांगल्या प्रकारची अप्रतिम आमटी कशामुळे होते? याच्यात जे मसाले आहेत हे सात्विक मसाले आहेत। मूळतः या आमटीमध्ये आज लोकांना ऐकून आश्चर्य वाटतं किंवा खाल्ल्यावर आश्चर्य वाटतं, या आमटीमध्ये कांदा नाही, लसूण नाही, कोथिंबीर नाही, कढीपत्ता नाही। मग विचार करा या आमटीत काय असेल, तर या आमटीमध्ये सर्व सात्विक मसाले असतं। ते मसाले आम्ही वाशीच्या मार्केटमधून होलसेलमध्ये खरेदी करतो। त्या सात्विक मसाल्यामध्ये कांदा, कढीपत्ता असं नसतं? कांदा, कढीपत्ता वगैरे काही नाही। त्याच्यात जे पदार्थ आहेत त्याच्यात 10 प्रकारचे वेगवेगळे मसाले आहेत आणि मग त्याला जोडून खोबरं, धना पावडर, त्याच्यानंतर कोकम असे अनेक घटक आहेत त्याच्यात। आता ते घटक सगळे माझे तोंडपाठ नाही आहेत, परंतु याच्यामध्ये दालचिनी, जायपत्री, मायपत्री अशा अनेक बाबी आहेत की त्याच्यामुळं एवढे मोठे तुम्ही हे बनवता सगळं, हे बनवताना कधी कधी असं कधी होतं का की बाबा आमटीची चव बदलली? त्याची चव बदलतच नाही। त्याचं कारण ही परंपरा म्हणजे शतकोत्तर आहे। त्याचं एक फॉर्म्युला ठरलेला आहे। ही कढई जी आहे ही 500 लिटरची कढई आहे। मग या 500 लिटरच्या कढईला तो जो आमटीचा जो मसाला आहे तो आम्ही जे वेगवेगळे मसाले ते तयार केले ते एकत्र करतो आणि मग त्याचं ठरलेलं आहे एका कढईला 2.25 किलो मसाला, त्याच्यानंतर धना पावडर किती किलो पाहिजे, बेसन पीठ किती किलो पाहिजे, गूळ किती किलो पाहिजे, शेंगदाणा तेल किती पाहिजे, याचा फॉर्म्युला ठरलेला आहे। मग आम्ही त्याचं आता अगोदरच असं आता हे 8 दिवस आज सप्ताह सुरू झाला, तर 2 दिवसानंतर आम्ही काय करणार, प्रत्येक कढईचं मोजमाप तयार करून बाजूला ठेवतो आणि मग ते त्या कढईचं मोजमाप जो आहे संच तो आणायचा आणि ती कढई करायची, आणायचा आणि करायचं असं। म्हणजे तूर डाळ त्याला जे लागणारे घटक आहेत ते सर्व आता समजा 69 कढया होणार ना, ते आम्ही 69 पॅक वेगवेगळे तयार करून ठेवणार। स्वामींची पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं आहे। प्रत्येक दिवशी अन्नदाता वेगवेगळा आहे। अनेक वर्ष ही परंपरा चालू झालेली आहे। सगळं अर्थकारण जुळतं कसं? हे यात्रेची तारीख पौष प्रतिपदा ठरलेली आहे आणि आमचं नियोजन दिवाळीचा पाडवा जो असतो तेव्हापासूनच सुरू झालेलं असतं आणि मग तारखा ज्या आहेत आपल्या त्या सप्त्याच्या अखंड हरिनाम सप्त्याच्या तयार होतात। आम्ही दिवाळी पाडव्याला आवाहन करतो की बा आपला या तारखेपासून तर या तारखेपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह आहे। मग आळंदीच्या यात्रेपासून आम्ही महाराज जे आहेत कीर्तनकार त्यांची तारीख निश्चिती करून घेतो। त्याच्यानंतर महाराज ठरल्यानंतर त्याच वेळेस आम्ही आवाहन केलेलं असतं की प्रत्येक दिवशी कीर्तन सेवा झाल्यानंतर 7 ते 9 कीर्तन सेवा असते आणि 9 नंतर महाप्रसाद असतो। तर ज्यांना ज्यांना कोणाला महाप्रसाद द्यायचा असेल त्यांनी आपली नावं सुचवावीत। मग आम्ही 7 दिवसाची तारखा दिलेल्या असतात आणि ते येऊन त्याच्यात नावं सांगतात आणि त्या पद्धतीने मग ते नियोजन होतं। मग आचार्य आम्ही ठरवून देतो देवस्थानतर्फे 7 दिवसासाठी स्वयंपाक करण्यासाठी आचार्य ठरवलेले असतात। मग त्यांना प्रत्येक दिवसाचा मेनू देवस्थान संस्था सांगते किंवा हा मेनू असेल, हा मेनू असेल, हा मेनू असेल। दर दिवशी मेनू बदलले जातो? हो, एकच मेनू नाही। पहिल्या दिवशी काय? आजचे मेनू आज योगायोगाने समोरच माझे अध्यक्ष आहेत। आज डाळ भात, जिलेबी आणि हरभरा बटाटा भाजी
आणि पुरी. तर एवढं मोठं नियोजन करत असताना खर्च खूप मोठा आहे, देणगी पण येत असेलच. आता तुम्ही लोकांकडनं भाकरी बनवून घेता, वर्गणी घेता, लोक खूप येतात, हे सगळं अर्थकारण जुळतं. अर्थकारण आमचा अनुभव असा आहे, म्हणजे श्री रंगदास स्वामी महाराजांच्या बाबत आपण ऐकलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो की ते अष्टांग योगी होते आणि हठयोगी साधू होते. त्यांनी हठयोगाची तपश्चर्या केली ती अशी की ते पावसाळ्यात झाडावर बसायचे, उन्हाळ्यामध्ये बाजूने विस्तव पेटवून मध्ये त्याच्यात तपश्चर्या करायचे गोऱ्यांमध्ये. गवऱ्यांमध्ये, आणि हिवाळ्यामध्ये पाण्यात बसायचे बारवेमध्ये. म्हणजे असे, आणि त्यांनी मग ही सिद्धी प्राप्त झालेली त्यांना. त्याच्यामुळं इथं कुठंही कोणतंही काम, आता 1 वर्षापूर्वी मी अध्यक्ष झालोय, काम सुरू केलं आणि त्याच्यात अडथळा आलाय किंवा अडचण आली, आर्थिक अडचण बिलकुल नाही. मी जर 1-2 उदाहरणं सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. एक उदाहरण असं सांगतो की हा हॉल आपला जो आहे हा पूर्ण लोकवर्गणीतून झालेला आहे. खाली 12,000 स्क्वेअर फूट, वर 12,000 स्क्वेअर फूट लोकवर्गणी, सरकारी अनुदान नाही. हे स्वामींच्या कृपेने झालं. आणि तो हॉल आता साफ करत असताना आम्हाला अडचण व्हायची, माणसाने साफ करायचा एवढा मोठा हॉल. मग आम्ही आपली संकल्पना अशी मांडली की वयाला आपण मशीन घेऊ. तर मशीनसाठी मग कसं करायचं, लोकांना आवाहन केलं. 4,30,000 रुपये आमच्याकडे 2 दिवसात गोळा झाले. किती? 2 दिवसात. आणि एक योगायोगाने त्यावेळेस आमची इथं सभा होती आणि तिथं आमच्या एक गावचे आमचे उद्योजक आहेत, तबाजीरावजी पवार म्हणून, तबाजी शेठ. त्यांना कळलं की इथं मशीन लागते. ते तिथं आले आणि त्यांनी सांगितलं, त्या मशीनचं कोटेशन आलं होतं. रूट कंपनीची मशीन आहे ती, आता आपण मशीन पाहू शकतो, ती ऑटोमॅटिक चालते, माणसं आणि एकदम क्लीन करते. तर 5,31,000चा चेक त्यांनी एकट्याने दिला. म्हटले हे सर्व मी देतो. त्यांना म्हटलं असं का? म्हटले मला आलेला अनुभव. ते म्हटले कोरोनाच्या काळानंतर मला शारीरिक व्याधी सुरू झाल्या होत्या. मुंबईचे खूप डॉक्टर केले, पुण्याचे डॉक्टर केले, नारायणगावला त्यांची सासरवाडी आहे. त्याच्यानंतर ते म्हटले मला काही विलाज होईना. मी स्वामींच्या पुढं आलो, शांतपणे बसलो आणि स्वामींना म्हटलं की आता तुम्हीच मला तारणारे आहात आणि आता तुमच्या हातात सर्व काय आहे. त्याच्यामुळं त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि मी आता जवळपास 4 वर्ष झाली. आणि त्यांनी मागच्या वर्षी 5,31,000ची डायरेक्ट मशीनच देऊन टाकली. म्हणजे त्यांना आलेली अनुभूती. मी तुम्ही म्हणता पैसे कसे गोळा होतात, तर ते 4,30,000 शिल्लक राहिले. त्याच्यातून आम्ही वरच्या हॉलचं काम सुरू केलं. ते जवळपास 17 लाखाचं झालं. 4,30,000वर सुरू केलेलं काम पुढे उत्सवाला आम्हाला संपूर्ण खर्च देणारेच व्यक्ती भेटले. आमच्या दानशूर मंडळी, दानशूर अख्ख्या उत्सवाचा 30 लाख खर्च केला, जो असतो पूर्ण उत्सवाचा खर्च. डॉक्टर किरण आयर, डॉक्टर दीपक आयर आणि किरण आयर यांच्या कुटुंबाने मागच्या वर्षी कीर्तन सेवा, संपूर्ण लाईट डेकोरेशन, म्हणजे जो काही खर्च असेल बारीक सारीक, तो पूर्ण खर्च त्यांनी केला. 30 लाख शिल्लक राहिले. आणि आम्ही सुरू केलेले हॉलचं काम होऊन परत तिकडे एक कार्यालयाच्या वर एक हॉल झाला. आता हे जनरेटर इकडे झालं आहे. म्हणजे काहीच अडचण येत नाही. आता आम्ही सुरू केलं धर्मध्वजाचं काम, नुसतं आवाहन केलं आमच्या श्रावण सप्त्यामध्ये, हनुमान सप्त्यामध्ये. बघता बघता आमचे जवळपास 3 लाख रुपये गोळा झाले. ध्वजाची आख्यायिका काय? धर्मध्वजी तर असावा, मंदिराची परिसर आणि आपल्या हिंदू धर्माचं ते प्रतीक आहे, स्मृतिस्थान आहे. आणि त्या ध्वजाकडे पाहिलं तुम्ही, जरी पाहिलं तरी क्षणभर तरी तुमच्या छातीत असं वाटतं की यस, हा आपला हिंदूंचा धर्मध्वज आहे. मग ते का की ते त्याच्यात एक स्पंद आहे, ऊर्जा आहे. आणि ते असावं मंदिर परिसरामध्ये, अशी संकल्पना आली. आणि बघता बघता 2च महिन्यात आमची कंप्लीट पण झाली. आणि योगायोग सांगतो, दुग्ध सरकार योग आमचं काम चालू असताना आम्ही ऑर्डर देऊन आलो होतो, झेंडा बसवायचंच काम चालू होतं. आणि आपली निवडणूक झाली. निवडणूक योगायोगाने स्वामींच्या आरतीला शरददादा आले होते, आरतीला अगोदरच्या म्हणजे निवडणुकीच्या आधी. आणि ते निवडून आले. निवडून आल्यानंतर त्यांना तालुक्यात खूप कार्यक्रम असल्यामुळं किंवा मंत्रालयात काम असल्यामुळं ते इथं आले नव्हते. परंतु 12/12/2024ला इथं आले. योगायोगाने आदल्या दिवशी आम्हाला, योगायोगाने म्हणजे जाणीवपूर्वक नाही, धर्मध्वज उपलब्ध झाला. आम्ही संध्याकाळी ट्रायल घेतली आणि दुसऱ्या दिवशी धर्मध्वजाचं आरोहण आदरणीय आमदार आपला माणूस शरददादांच्या हस्ते झालं. हा अतिशय मोठा योग आहे. आणि त्यांना सुद्धा पाहून फार अभिमान वाटला की इतक्या मोठ्या धर्मध्वजाचं, एवढ्या मोठ्या स्मारकाचं माझ्या हस्ते उद्घाटन झालं, माझ्या आमदार झाल्याचं चीज झालं असं त्या दिवशी येते ते म्हणाले. मला सांगा, शेवट आपण जरा इकडनं उभे राहू, जरा चित्र खूप चांगलं आहे. मला सांगा, या ठिकाणी शेवटचे 2 दिवस प्रचंड गर्दी असते. मग एवढ्या गर्दीचं नियोजन, एवढ्या लोकांना जेवणाची व्यवस्था, सगळी भारतीय बैठक यांना वाढणं कसं शक्य होतं? आता वाढण्याचं जे नियोजन आहे ते आमच्या गावामध्ये सरदार पटेल हायस्कूल आणि श्रीरंगदास स्वामी पोस्ट विषयक आश्रमशाळा आहे. त्याच्यानंतर किरण आयर यांचं राजीव गांधी कॉलेज आहे आणि वल्लभ शेळके सर यांचं समर्थ कॉलेज आहे. तर यांचे विद्यार्थी या ठिकाणी आम्ही त्यांना वेळ वाटून दिलेली असते. स्वयंसेवक म्हणून ते काम करतात. आणि त्याच्यानंतर आम्ही 70 माणसं म्हणजे रोजाने
साफसफाई आणि वाढण्यास मदत करण्यासाठी बोलवले. हे झालं बाहेरचं. परंतु आमच्या गावातला प्रत्येक व्यक्ती घरातील ज्याला वाटतं की बा आपण थोडी सेवा केली पाहिजे, मग ती इथे येऊन तास, अर्धा तास, 1 तास, 2 तास आमच्या वेगवेगळ्या कमिटी आहेत. समजा इथं आमटी तयार करणारी कमिटी वेगळी आहे, बाहेर प्रवेश देणारी कमिटी वेगळी आहे, वाटप करणारी वेगळी कमिटी आहे, वितरण करणारी वेगळी आहे, गावामधील बाजारावर लक्ष ठेवणारी वेगळी आहे, दक्षता पथक वेगळी आहे. यावर्षी अतिशय उल्लेखनीय अजून एक बाब म्हणजे आळेफाटा पोलीस स्टेशनला 1 तारखेचा तिकडं त्या ध्वजाचा स्तंभ जो आहे कोरेगाव भीमाचा तिकडे बंदोबस्त असल्यामुळे पोलीस डिपार्टमेंट कमी येईल असं ते म्हटले होते. तर यावर्षी आम्हाला आपल्या तालुक्यातील माजी सैनिक संघटना यांना आम्ही विनंती केली. तर ते 60 लोक आतापर्यंत त्यांचं नाव आलीत, त्यांना आम्ही एक त्यांची कॅप आणि एक लोगो असा ते देणार आहे. तर ते या ठिकाणी मदत करणार आहे. मोफत सेवा. परंतु गावातील प्रत्येक नागरिक सेवा देण्यासाठी तत्पर असतो. म्हणजे प्रत्येकाला वाटतं की बाबा 1 तासभर तरी इथं काम केलं पाहिजे. ही लोकांमध्ये एक ऊर्जा असते आणि 1 वर्षभर आलो इथं काहीतरी केलं तर मला काहीच अडचण राहणार नाही, ही प्रत्येकाची भावना असते. कारण स्वामी आपल्या पाठीशी भक्कम राहतात असं सर्वांचा अनुभव आहे. त्याच्यामुळं अडचण आत्तापर्यंत तर काही आलेली नाही आणि येतही नाही. भिवू नको तुझ्या पाठीशी असं आपण म्हणतो. काय सांगायचं का? श्री स्वामी रंगदास स्वामींची आख्यायिका प्रचंड आहे. त्यांची तपश्चर्या महान आहे. त्यांच्या आशीर्वादामुळेच हे सगळं शक्य होतं. आजपर्यंत कुठलीही गोष्ट कमी पडलेली नाही. या पठारावरच्या शेतकऱ्यांना पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी मिळावं म्हणून सुद्धा ही सगळी मंडळी प्रयत्नशील आहेत. यावेळेला श्रद्धेचा सोनवणे आमदार झालेले आहेत. माजी आमदार अतुल बेनके यांनी देखील प्रयत्न केलेले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीसुद्धा शब्द दिलेला आहे की या भागामध्ये 4थ्या सुप्रमामध्ये आपण पाणीसुद्धा द्यायची व्यवस्था करू. या गावचं दैवत या सगळ्या नेत्यांना, पुढाऱ्यांना सुबुद्धी देईल आणि या पठारावरच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल, आपण अशी अपेक्षा व्यक्त करूया. त्याचबरोबर हा उत्सव निर्विघ्न पार पडेल, सगळ्यांची चांगल्या प्रकारे सेवा घडेल, कोणालाही दुर्बुद्धी आमच्यासह पडणार नाही, चांगल्या प्रकारे सेवा होईल, आपण अशीच अपेक्षा व्यक्त करूया. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, ठाणे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.